तुमच्या शेजारचा अनोळखी व्यक्ती पकडायचा. तुमच्या शेजारचा कोणताही अनोळखी व्यक्ती पकडा आणि त्या अनोळखी व्यक्तीकडून 500 रुपये मागा. एक 2 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 2 मिनिटात त्याला विनवणी करा. अनोळखी व्यक्ती, ओळखीच्या व्यक्तीकडून नाही, अनोळखी व्यक्ती पकडा आणि अनोळखी व्यक्तीकडून 500 रुपये आणून मला स्टेजवरती द्या. लाईफ टाईम त्यांचं सगळं काम मी फ्री करेन. आहे कोण देणार? अनोळखी व्यक्तीला जर आपण 500 रुपये देत नाही, बँकेकडे आपण 10 लाखाचं कर्ज मागायला जातो, बँक कशी दिला आपल्याला? सोपी गोष्ट आहे ना. आज आपण म्हणतो मित्राचा युग आहे आपलं. मित्राकडून 1000 रुपये घ्या, त्याला सांगा 10 दिवसात देतो. 11व्या दिवशी मित्राचा फोन येईल. जवळचा मित्र एकदम. का फोन येईल त्याचा? आपण त्याला काय सांगितलंय, 10 दिवसात माझी तडजोड करून 10 दिवसात मी पैसे कमवून तुला देतो. 10व्या दिवशी जर पैसे नाही दिले, 11व्या दिवशी जर मित्र आपल्या घरी येतोय की बँक आहे, तुमचा आमचा पैसा आहे, शासनाचा पैसा आहे, जर तुम्ही हप्ते टाइमात नाही भरले तर बँक आपल्या दारात पैसे मागायला येणारच. आपण काय तगादा लावतो? नाही, बँका खूप तगादा लावतात, पैसे भरा, हे करा ते करा. स्वतःवरनं जोपर्यंत एखादा उद्योजक केव्हा घडतो, जेव्हा तो पहिला स्वतःचा अभ्यास करतो, स्वतःचा अभ्यास करून प्रकल्पाचा अभ्यास करतो आणि प्रकल्पाचा अभ्यास करून जेव्हा बँकेत जातो, तोच उद्योजक यशस्वी ठरण्याचे चान्सेस जास्त असतात.